नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील भागामध्ये नफ्या तोट्याच्या दुसऱ्या भागामध्ये आपण 34 पर्यंत प्रश्न बघितले होते। या भागामध्ये आपण 35 पासून पुढील प्रश्न पाहणार आहोत। जर तुम्ही हा भाग बघत असाल तर याच्या आधी पहिला आणि दुसरा भाग बघितलेला असणं गरजेचं आहे। ते दोन भाग समजले तर हा सहज समजेल, कारण आपण बेसिक त्यामध्ये बघितलेला आहे। यामध्ये काय प्रश्न आहे पहा। एका दुकानदाराने 40 रुपये दराने 40 डझन संत्री विकत घेतली व 48 रुपये डझन दराने विकली। तर किती विकत घेतली हे महत्त्वाचं नाही, कारण या व्यवहारात शेकडा नफा किंवा तोटा किती झाला आहे असं विचारले। 40 रुपयाने विकत घेतली आणि 48 ने विकली। याचा अर्थ 40 रुपये गुंतवले, किती रुपये गुंतवले? 40 रुपये गुंतवले आणि 48 ने विकली म्हणजे 8 रुपये नफा काढला। 40 वर 8 रुपये नफा, 40 खरेदी किंमत आहे, 8 रुपये नफा आहे, म्हणजे किती टक्के? 8 एक 8, 8 45, 1/5, 1/5 म्हणजे माहिती आपल्याला 20%। तर याचं उत्तर काय होईल? 20%। कारण 40 रुपयांनी खरेदी करून जर 48 रुपयांना विकली तर 8 रुपये नफा 40 वर येतील, म्हणजे 8 एक 8, 8 45, 1/5 म्हणजे 5 वर 1 म्हणजे 20% नफा। पुढचा क्वेश्चन पहा। एक वस्तू रणजितने 400 रुपयांना विकल्याने त्याला विक्रीच्या 1/10 पट नफा झाला। याचा अर्थ 10 वर 1 नफा झाला। जर विक्री 10 असेल तर 1 नफा झाला। पहा, ते म्हणतायत का विक्रीच्या 1/10 पट नफा, म्हणजे असं म्हणता येते नफा बरोबर 1/10 विक्री। तर याचा अर्थ विक्री इकडे गेली तर नफा भागिले विक्री, म्हणजे नफा 1 पट तर विक्री 10। मग 10ला विकल्यावर 1 नफा होतोय, तर खरेदी 9 पाहिजे का? 10 रुपयाला विकल्यावर 1 रुपये नफा होतोय, तर 10 रुपयाला विकल्यावर 1 नफा म्हणजे खरेदी किती पाहिजे? 9। मग 9 वर 1 नफा म्हणजे किती? या व्यवहारात शेकडा 1/9, 1/9 म्हणजे आपण बघितलं होतं 11.11% नफा। किती? 11.11। इथं काही ऑप्शन नाही आहे। 11.11 म्हणजे काय येईल? यापैकी नाही। मी परत एकदा सांगतो हे सगळं। त्याला विक्रीच्या 1/10 पट नफा म्हणजे 10 विक्री असेल तर 1 नफा, 10 विक्री असेल तर 1 नफा। याचा अर्थ खरेदी किती? 9, 9 खरेदीवर 1 नफा, 9 वर 1 म्हणजे 1/9, 1/9 म्हणजे 11.11%। उत्तर येईल 11.11%। यात आहे का? नाही। किंवा 11 1/9 आहे का? नाही, म्हणून यापैकी नाही हे उत्तर येईल। पुढचा प्रश्न। मधूने एक वस्तू 240 रुपयाला विकल्यास त्याला विक्रीच्या 1/5 पट नफा होतो। त्या व्यवहारात शेकडा नफा किती होईल? विक्रीच्या 1/5 पट नफा म्हणजे विक्री 5 असेल तर 1 नफा। याचा अर्थ 5ला विकल्यावर 1 नफा होतोय, तर खरेदी 4 असेल का? 5ला विकल्यावर 1 नफा होतो, 5ला विकल्यावर 1 नफा होतो, तर खरेदी किती असेल? खरेदी 4 असेल का? याचा अर्थ 4 वर 1 नफा म्हणजे किती? तर गुणिले 100, 25%। 1/4 माहिती ना, 25% काय होईल? तर नफा। कारण आता वस्तू कितीला विकते हे महत्त्वाचं नाही, कारण शेवटी उत्तर कशात काढायचं? शेकड्यात काढायचं आहे। मग 240 रुपयांना विकली तर विक्रीच्या 1/5 पट, याचा अर्थ 5 विक्री असेल तर 1 नफा होतो। मग 5ला विकल्यावर 1 नफा होतो, म्हणजे खरेदी 4 पाहिजे, 4 वर 1 म्हणजे 25% नफा। असं याचं काय येईल? उत्तर येईल। पुढचा प्रश्न। एक वस्तूची खरेदी किंमत ही विक्रीच्या 40% आहे। मग खरेदी विक्री, तर विक्री माणूस 100। एका वस्तूची खरेदी किंमत विक्रीच्या 40%, विक्री 100 असेल तर खरेदी 40 असेल, कारण विक्रीच्या 40%। मग विक्री मानलं 100, खरेदी मानलं 40, तर विक्रीची किंमत खरेदीच्या किती टक्के असेल? तर आता विचारलंय विक्रीची किंमत म्हणजे 100 ही खरेदीच्या किती टक्के असेल, म्हणजे खाली येईल खरेदीची किंमत, वरती येईल विक्रीची किंमत गुणिले 100। 20 दुने 40, 20 पंचे 100, 50 दुने 100, 50 पाचे 250%। तर उत्तर काय येईल? उत्तर येईल 250% असेल। किती टक्के असेल? 250% असेल। मी परत एकदा सांगतो,
खरेदी किंमत ही विक्रीच्या 100% आहे. 100% जर विक्री मानलं तर खरेदी किंमत ही 40% आहे. म्हणजे विक्री 100 असेल तर खरेदी 40 आहे. आता उलटं विचारले, विक्री खरेदीच्या किती, तर विक्री खरेदीच्या किती म्हणजे खाली खरेदी 40 वरती विक्री 100 गुणिले 100 म्हणजे 100% काढले तर 250%. उत्तर काय येईल? 250%. पाहूयात पुढे. एका वस्तूची खरेदी किंमत ही विक्रीच्या 75% आहे. एका वस्तूची खरेदी किंमत विक्रीच्या 75% आहे. म्हणजे खरेदी विक्री. पहा, एका वस्तूची खरेदी किंमत विक्रीच्या 75% आहे. म्हणजे विक्री 100 तर खरेदी 75. पहा, एका वस्तूची खरेदी विक्रीच्या 75 मग विक्री 100 तर खरेदी 75. तर विचारले विक्रीची किंमत खरेदीच्या किती टक्के? विक्रीची किंमत 100 खरेदीच्या किती टक्के? मग खरेदी 75 आहे, विक्री किती होईल? 100 गुणिले 100. 25 त्रिक 75, 25 चौक 100, 403. तर काय येईल? 133.33%. तर 133.33% हे उत्तर आहे. आता पहा, मग त्यांनी काय सांगितलं तर विक्रीची किंमत खरेदीच्या किती येईल? 133.33%. विक्रीची किंमत येईल खरेदीच्या 133.33. कारण सांगितलं होतं खरेदी ही 75%, मग विक्री 100% मानू, खरेदी 75% होईल. आता उलटं विचारलंय तर विक्री किंमत खरेदीच्या किती, तर खाली खरेदी वरती विक्री गुणिले 100 133.33%. पुढचा प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. 40 रुपयांना एक वस्तू 96 रुपयाला विकल्याने तिच्या खरेदी इतके टक्के नफा होतो. 1-2 मिनिटं टाईम घ्या आणि हे सोडवण्याचा प्रयत्न करा. पहा, सोडवून झालं असेल, नसेल तर पुढं लक्ष द्या, झालं असेल तरी पुढं लक्ष द्या. सोडवण्याची पद्धत पहा योग्य कोणती होती. एक वस्तू 96 रुपयाला विकल्याने, म्हणजे 96ला विकली तर खरेदी इतके टक्के नफा होतो. तर वस्तूची खरेदी किंमत किती? मग खरेदी जर 50 असेल तर 50% नफा, खरेदी 60 असेल तर 60% नफा, खरेदी 70 असेल तर 70% नफा. मग जर खरेदी 50% असेल तर खरेदी 50 रुपये असेल तर 50% नफा होईल. 50% नफा म्हणजे 25 नफा होईल का? वस्तू कितीला विकली पाहिजे? 75ला. मग वस्तू 75ला विकली तर असं म्हणता येईल 50ची वस्तू 75ला विकली आणि खरेदी 50 होती तर 50% नफा झाला. मग खरेदी 60 आहे तर 60% नफा, 60% नफा याचे 10% होतात 6, 60% होतात 36. म्हणजे किती येईल? 96. 96 रुपयाला जर विकली 60ची वस्तू तर 60% नफा येईल. मग आपली वस्तू 96लाच विकल्याने खरेदी इतका नफा होतो. याचा अर्थ 60 काय पाहिजे? खरेदी. 60 खरेदी आहे, 60 वर 60%, 10%, 6 म्हणजे 36, 96 याचं काय येईल? उत्तर येईल. तर हा कन्सेप्ट काय आहे? वस्तू जर 20ची असेल, कितीची असेल? 20 रुपयाची, तर 20% नफा. 20% नफा म्हणजे 4 रुपये नफा. 20%ची असेल तर 20 रुपयाची असेल तर 20% नफा. याचं 20% म्हणजे 4, तर कितीला विकली जाईल? 24ला. तर मग काय करायचं? ह्या संख्येचा वर्ग यात मिळवायचा. जर वस्तू 30ची असेल तर 10% 3 होतात, 30% म्हणजे 9, 39ला विकली जाईल.
जर वस्तू 40ची असेल आणि 40%च नफा तर 16 रुपये जास्त मिळतील, म्हणजे कितीला विकली जाईल? 56ला विकली जाईल. मग या केसमध्ये जेवढ्याची वस्तू आहे तेवढाच नफा असतो. मग 80ची वस्तू आहे, 80% नफा, 10% होतील 8. 80% म्हणजे 8 8 64, 8चा वर्ग त्यामध्ये मिळवायचा. मग एवढ्याला जर विकली गेली तरच तेवढा नफा होईल. पुढचा प्रश्न. एक वस्तू 56 रुपयांना विकल्याने तिच्या खरेदी इतका नफा होतो. याचा अर्थ 40वर 40%, याचा 4चा वर्ग मिळवा 16. 40चे 40% म्हणजे 4चा वर्ग येईल, तर 56. म्हणजे 56ला कधी विकल्यावर खरेदी इतका नफा होईल? जर वस्तू 40 रुपयांची असेल तर. कारण वस्तू 40 रुपयांची असेल आणि त्यावर 40% नफा झाला म्हणजे 16 रुपये नफा झाला तर. आता मी जर म्हटलं 50%, 50 रुपये किंमत आहे, किंमत आहे 50 रुपये. मी कन्सेप्ट सांगतो परत. किंमत आहे 50 रुपये, त्याचे 50% 25 होतात का? त्याचे 50% म्हणजे 5चा वर्ग असतो. 60 किंमत आहे, 60चे 60% 36 होतात का? मग इथं 50चे 50% 5चा वर्ग, 45चे 45% 4.5चा वर्ग, जे की अवघड आपण काढणार नाही. 30चे 30% म्हणजे 3चा वर्ग. मग ते म्हणतायत की अशी किंमत शोधा की जिला खरेदी इतका जर नफा झाला तर 56ला विकली जाईल. मग 40 खरेदी असेल तर 40% नफा म्हणजे 56 आहे. समजते? पुढचा प्रश्न. एका व्यापाऱ्याने 9 रुपये प्रति किलो दराने 40% तांदूळ, 14 रुपये प्रति किलो दराने 35% तांदूळ व उरलेला 16 रुपये दराने असा 400 किलो तांदूळ खरेदी केला व तो सर्व तांदूळ 16 रुपये प्रति किलो दराने विकला तर शेकडा नफा किती झाला? तर खरेदी करताना वेगवेगळ्या भावाने खरेदी केला आहे. तर इथं 400 किलो ऐवजी मी 10 किलो तांदूळ घेऊ का? कारण आपल्याला शेवटी शेकडा नफा काढायचा आहे. मग 400 किलो असू, 4000 किलो असू किंवा 4 किलो असू सारखंच येणार. मी 10 किलो घेतो. तर 40% तांदूळ म्हणजे 4 किलो, कारण आपण टोटल तांदूळ मानले 10 किलो. 4 किलो घेतलं 9ने म्हणजे किती रुपये गेले? 9 चोक 36. 14 रुपये प्रति किलो दराने 35% म्हणजे 3.5 किलो. 3.5 किलो 14ने, 14 गुणिले 3.5 एवढे पैसे जातील. 14 त्रिक 42 अधिक 14चे निम्मे 7, 49. म्हणजे इथं 49 रुपये खर्च झाले. व उरलेला तांदूळ 16 रुपये दराने, असा 16 रुपये दराने उरला किती? 4 आणि 7.5 गेला, 4 आणि 3.5 गेला म्हणजे 7.5. तर उरलं किती? 2.5 किलो. 2.5 किलो घेतला 16ने म्हणजे 16 दुने 32 आणि 16चे निम्मे 8, 40 रुपये. असे एवढे पैसे गुंतलेत. आणि पुढे काय सांगितलं आहे? व तो सर्व तांदूळ 16 रुपयाने विकला. सर्व तांदूळ कितीने विकला? 16ने. मग 16 10 160 रुपये आलेत. किती? 36, 40, 49. इथं एक टाकू. 50, 90, 125. घेतलं 125ला, विकलं 160ला. घेतला 125ला, विकला 160ला, गुणिले 100. 25 चोक 100, 25 5 125. 5 त्रिक 15, 5 दुने 10, 32 चोक. 32 चोक किती होणार आहे? 4 दुने 8, 4 त्रिक 12, 128. म्हणजे हा जो वरचा 28% काय येईल? नफा येईल. वरचा किती टक्के नफा येईल? 28% नफा येईल. समजते का? मी परत एकदा सांगतो. आपण इथं 10 किलो तांदूळ मानू किंवा 400 किलो मानला तर खूप मोठे कॅल्क्युलेशन होतील. शेवटी तर आपल्याला काय काढायचं आहे? शेवटी आपल्याला काढायचं आहे की किती टक्के शेकडा नफा झाला. मग आपण काय करूयात? 10 किलो तांदूळ मानूयात. 40% म्हणजे 4 किलो तांदूळ घेतला 9ने, 36 रुपये गेले. नंतर 14 रुपयाने 35% म्हणजे 3.5 किलो. 14 त्रिक 42 आणि 14चे निम्मे 7 म्हणजे 49 रुपये गेले. उरलेला तांदूळ 16 रुपयाने खरेदी केला म्हणजे 2.5 किलो 16 रुपयाने खरेदी केला. असे 36, 49, 40 टोटल 125 रुपये गेले. आणि सगळं तांदूळ 16ने विकला म्हणजे 10 किलो. मग 160 रुपये आले. कधी? 125 गुंतवल्यावर 160 आले. तर शेकडा नफा 125वर 160 आले तर 128% म्हणजे 28% वरचा नफा आहे. किंवा 125वर 160 आले म्हणजे वरती किती आले? तर 35 आले. कितीवर? 125वर. निव्वळ नफा म्हटलं तर 125वर 35 आले. मग किती येईल? तर
28% आणि असा काढला 125चे 160 आले म्हणजे 128% आले तर 28% काय होईल? नफा होईल. पुढचा प्रश्न. अमोलची मासिक मिळकत 30,000 रुपये आहे. तो खर्चासाठी 50%, शिक्षणासाठी 8%, पत्नीसाठी 10% व किरकोळ खर्चासाठी 4200 रुपये खर्च करतो व शिल्लक रक्कम बँकेत ठेवतो, तर ते मिळकतीच्या किती टक्के रक्कम बँकेत ठेवतो? तर इथं तर हे माहिती झालं 50%, 8%, 10%, 50 आणि 10 60 आणि 8 68. 68% रक्कम तर ठेवतो, 68% रक्कम तर ठेवतोय प्लस 4200 पण ठेवतोय. मग 30,000वर 4200 ठेवतो म्हणजे 4200 किती? व किरकोळ खर्चासाठी 4200 रुपये म्हणजे 50%, 8%, 10% व्यतिरिक्त 4200 खर्च करतो. 4200 म्हणजे किती टक्के काढू? तर 14%. याचा अर्थ अधिक 14% खर्च करतो. हे 68%, 50, 8 आणि 10 प्लस इतर खर्च किरकोळ खर्चासाठी 4200. 4200 म्हणजे आपण काढलं 30,000वर 4200 म्हणजे किती टक्के? तर 14%. 68 मध्ये 2 मिळून 70, 12, 82% खर्च होतात. 82% खर्च होतात म्हणजे 100 मधले किती उरतील? 18%. 18% काय होईल? बँकेत ठेवलेली रक्कम होईल. 18% काय होईल? बँकेत ठेवलेली रक्कम होईल. या केसमध्ये आपल्याला खर्च दिले होते हा 50%, 58%, 10, 68%, 68% खर्च दिलता प्लस 4200 पण खर्च होता, पण 4200 टक्क्यात दिला नव्हता. मग 4200 म्हणजे किती टक्के? जर 30,000 रुपये मिळकत असेल तर 30,000वर 4200 म्हणजे किती टक्के? तर 14%. म्हणजे आणखी 14% खर्च होतो. टोटल खर्च होईल 82%. 82% खर्च झाला तर राहतील किती? 18% राहतील. म्हणजे 18% रक्कम बँकेत ठेवतो असं सांगितलं होतं. पुढचा प्रश्न. शरद व विठ्ठल हे 4 रुपयाला 5 संत्री याप्रमाणे 30 डझन संत्री घेऊन 5 रुपयाला 4 संत्री याप्रमाणे विकतात, तर त्यांना शेकडा नफा किती होईल? तर 4 रुपयांना 5 संत्री घेतल्या आणि विकताना 5 रुपयांना 4 संत्री विकल्या, तर या केसमध्ये काय नफा होणार? विचार करा. 4 रुपये दिलेत आणि 5 घेतल्यात. 4 रुपये दिलेत आणि किती घेतल्यात? 5 संत्री घेतल्यात. 4 रुपये दिले, 5 संत्री घेतले आणि विकताना 5 रुपयाला 4 विकल्यात. विकताना 5 रुपयाला 4 विकल्या, तर या केसमध्ये शेकडा नफा तोटा किती होईल? तर नेहमी आता या केसमध्ये तुम्हाला नफा अथवा तोटा होईल का ओळखायचं आहे. तर 4 रुपयाला 4 रुपये दिले, 5 संत्र्या घेतल्या आणि विकताना 5 रुपयाला 4 विकल्या. याचा अर्थ देताना कमी पैशात घेतल्या, घेताना कमी पैशात घेतल्या, विकताना जास्त पैशात विकल्या. नफा होईल ना? तर नफा होईल. तर 4, 5, 4, 5 तर 5चा वर्ग 25 वरती लिहायचा आणि 4चा वर्ग 16 खाली लिहायचा. 16ला घेऊन 25ला विकला असा त्याचा अर्थ होतो. तर गुणिले 100. 4 चोक 16, 25. 25 म्हणजे 25 गुणिले 25 625 भागिले 4. 4 1 4, 4 5 20, 4 7 24, 4 2 8 आणि 4 5 20. तर 156.25 म्हणजे 100च्या वरती जो आहे तो नफा होईल. 56.25% नफा होईल. का? कारण मी खाली खरेदी किंमत आणि वरती विक्री किंमत टाकली. जेव्हा आपण असं करतो खरेदी किंमत आणि विक्री किंमत, पहा ज्यावेळेस आपण असं करतो खाली खरेदी वरती विक्री, तर त्या केसमध्ये जो नफा येतो तो 100च्या वरचा नफा असतो. कारण खरेदी वरती विक्री, खरेदी म्हणजे 100% जो वरती नफा येईल तो नफा असेल. किंवा मग 100च्या कमी आला असता तर तोटा झाला असता. समजतंय का? मला काय करायचं होतं? 4 रुपयाला 5, 5 रुपयाला 4. या केसमध्ये नफा होईल का तोटा होईल पाहायचं. जर नफा होत असेल तर 5 5 25 वर घ्यायचे, 4 चौक 16 खाली घ्यायचं. याचा अर्थ 16ला खरेदी करून 25ला विकली. मग असं म्हणता येईल 16ला खरेदी करून 25ला म्हणजे 16वर 9 नफा. 16वर 9 नफा म्हणजे असंही करता येईल का? 25 9 225 भागिले 4, 4 25, 4 चौक 4 7 24, 4 2 8, 4 25. मग 16वर 9 नफा म्हटलं तर 56.25% येईल. पण आपण काय केलं? 16वर 25 म्हणजे खरेदीवर विक्री, खरेदी वरती विक्री म्हटलं का 100च्या वर काय येईल? नफा किंवा 100च्या खाली तोटा येईल. पुढचा प्रश्न पहा. 11 पेरू 10 रुपयाला खरेदी करून 10 पेरू 11 रुपयांना विकले. 11 पेरूला खरेदी करायला किती रुपये लागले? 10. 10 रुपयात 11 घेतले. पहा 10 रुपयात 11 घेतले आणि 10 रुपयात 11 विकले. काही फरक पडेल का? प्रश्न कसा फसवण्यासाठी दिलाय पहा. 10 रुपयाला 11 पेरू, 10 रुपयाला 11 पेरू खरेदी केले आणि 10 रुपयाला 11 पेरू विकून टाकले. या व्यवहारात काय होईल?
ना नफा ना तोटा. पहा, 10 रुपयाला 11 पेरू घेतलेत आणि 10 रुपयाला 11 विकून टाकले, म्हणजे या व्यवहारात ना नफा ना तोटा होईल. हे व्यवस्थित जर वाचलं तर तुमच्या लक्षात येईल. पुढचा, 1800 रुपये किमतीची साडी 50% वाढवून 30% सूट दिली तर साडीची विक्री किती रुपयाला असेल? 1800 रुपयांची साडी 50% वाढवली म्हणजे 900 वाढवली म्हणजे किती झाली? 2700. 2700 किंमत केली आणि परत 30% सूट दिली. 30% सूट म्हणजे 270. 10% होईल 510. याचे 30% मी तोंडी काढायला सांगितले होते. शेकडेवारीचा अभ्यास करा. 10% होतील 270. 30% त्याच्या तिप्पट, 200च्या तिप्पट 600, 70च्या तिप्पट 210. सॉरी 2700चे 30% होतील 810. 2700चे 30% होतील 810. मग परत 810 सूट दिली, याचा अर्थ 16तून 8 गेले 8. 1890ला शेवटी ती साडी विकली. कितीला? 1890ला. एक बेसिक कॅल्क्युलेशन होते. काय कॅल्क्युलेशन होते पहा. 1800 रुपयाची साडी 50% वाढवली म्हणजे 1800 रुपये साडी 50% वाढवली म्हणजे 900 रुपये वाढवली. झाले किती? 2700. आणि परत 30% सूट दिली. 30% सूट दिली म्हणजे 810 सूट दिली तर विकली किती? 1890ला. तर साडीची विक्री किंमत किती होईल? 1890 रुपये. पुढे, मधूने 120 रुपये छापील किमतीची वस्तू 98.50 रुपयाला विकली तर त्याने एकूण किती सूट दिली? तर 120ची वस्तू होती ना, 120ची वस्तू होती, त्याच्यावर 98.50ला विकली तर किती सूट दिली? तर 98.50 120मधून जर वजा केले तर उत्तर येईल 21.50. म्हणजे 21.50ची सूट दिली. कशावर? 120वर. किती टक्के होतात? काढू. 20 पंचे 100, 20 सखा 6 त्रिक 18.6 पंचे 30, 6 8 48, 5 8 40, 5 5 25, 4 29, 5 त्रिक 15 आणि 2 17. तर 17.90 आहे. तर ऑप्शन 17.92 आहे. 17.92ची सूट दिली. एकदम सिंपल कन्सेप्ट आहे. 120 रुपयावर 21.50 रुपये कमी होतात. छापलेली किंमत 120 रुपये आहे, त्यावर 98.50 कमी झाले तर सूट किती होईल? 120ची वस्तू 98.50ला विकल्यावर 21.50 रुपये कमी झाले म्हणजे 120वर 21.50 म्हणजे किती टक्के? असा हा सिंपल प्रश्न होता. पप्पूने पेरूचे भाव वाढवून 15% सूट दिली तर त्याचा शेकडा नफा किती झाला? पेरू होता 100चा, खरेदी होती 100ची, 15% वाढवली म्हणजे किती केली? 115. आणि आता 5% सूट दिली तर याचे 5% किती होतील? याचे 10% होतील 11.5 आणि 5% होतील 11च्या निम्मे 5.5 आणि याच्या निम्मे 0.25. 5.5 आणि 0.25 5.75. मग 5.75ची सूट दिली. 115तून 5 गेले 110, 0.75 गेले 109.25. तर नफा किती होईल? 9.25. शेकडा नफा होईल 9.25. कारण पेरू होते 100चे, 15%ने वाढवले 115 केले. 115वर 5% सूट दिली. याचे 5% सूट 10% होतात 11.5, 10% होतात 11.5, 5% होतात 5.75. 115तून 5.75 गेले 109.25. ह्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न, कैलास व शामराव यांनी 25 रुपये शेकडा दराने 25 डझन संत्री विकत घेतली व 32 रुपये दराने विकली तर त्यांचा शेकडा नफा. घेताना 25 रुपयाने घेतली आणि विकताना 32ने विकली म्हणजे 25ने घेतली 32ने विकली. 7 रुपये नफा झाला का 25वर? म्हणजे किती झाला? 28%. म्हणजे किती झाला? 28%. 25वर 7 नफा, 25ने घेऊन 32ला विकली म्हणजे 28% झाला. आणि 25ला घेऊन 32ला विकली, 25ला खरेदी 32ला विक्री गुणिले 100, 32 चोक 128%. मग 128 म्हणजे 100%च्या वर नफा, 100च्या खाली आलो असतो तर तोटा. पुढचा प्रश्न पहा, छायेने एक वस्तू 10% सूट देऊन विकली तरी देखील तिला 20% नफा झाला. जर सूट न देता वस्तू विकली असती तर किती शेकडा नफा झाला असता? पहा,
120ला विकल्यावर तिला 20% नफा झाला आणि ही जी रक्कम होती ना 120, पहा छायाने एक वस्तू 10% सूट देऊन विकली तरी तिला 20% नफा झाला. जर सूट न देता विकली असती तर तिला किती शेकडा नफा झाला असता? 120ला विकली म्हणजे 10% सुटीची किंमत आहे. 120 म्हणजे 10% सुटीची किंमत आहे. तर 100% किती होईल? 30 त्रिक 90, 30 चौक 120, 4/3 म्हणजे 133.33. याचा अर्थ 133.33ला गेली असती कितीची वस्तू? 100ची वस्तू. 100ची वस्तू 133.33ला गेली असती तर असं म्हणता येईल की 33.33% नफा झाला असता. मी परत एकदा सांगतो, छायाने 10% सूट देऊन वस्तू विकली तरी तिला 20% नफा झाला. जर सूट न देता वस्तू विकली असती तर काय झालं असतं? 120ला विकली म्हणजे 10% सुटेची रक्कम आहे. 120 म्हणजे 10% सुटेची रक्कम आहे. खरेदी समजू 100, खरेदी समजू 100, 20% नफा म्हणजे 120ला विकली कधी? 10% सूट देऊन. मग खरी छापलेली किंमत किती होती? 4/3 म्हणजे 133.33. 100च्या वर 33.33% काय झाला असता? नफा झाला असता. पुढे, मनीषाने वर्षाकडून 1,28,00,000 रुपयांना खरेदी केली. कोणी केली? मनीषाने. कोणाकडून? वर्षाकडून. या व्यवहारात रेखा तिसरी व्यक्ती मनीषाकडून 3% व वर्षाकडून 4% कमिशन मिळाले तर वर्षाला किती रुपये मिळाले? तर वर्षाने 28,000 रुपयाला मनीषाने वर्षाकडून स्कूटी घेतली म्हणजे वर्षाने 28,000ला ती स्कूटी मनीषाला विकली. पण रेखाला वर्षाकडून 4% कमिशन म्हणजे याचे 4% कमी, याचे 1% 280, 1% होतो 280. 4% करायचे असतील तर 1120 का 1% 280, 4% म्हणजे 400, 4 8 32, 4 2 8 आणि 3 11. 1120. 1120 जर वजा केले तर 27,880 असं याचं उत्तर येईल. 26,880 असं याचं उत्तर येईल. 26,880. पुढे, एकदा अशोक यांनी 50 अंडी खरेदी केली व त्यातील 4 अंडी खराब झाली तरी त्यांना 6 अंड्याच्या खरेदीत का नफा झाला? याचा अर्थ 50 अंड्यावर 6चा नफा तर शेकडा नफा किती झाला? 50 अंडी खरेदी केली ती 6 अंड्याच्या खरेदीत का नफा झाला? गुणिले 100 काय झाले? 12% नफा. किती टक्के नफा झाला? 50 अंड्यावर 6, याचा अर्थ 100 वर 12. पुढचा क्वेश्चन पहा. ओके, एवढेच क्वेश्चन आहेत. तर आपण जे नफ्या तोट्याचे आतापर्यंत प्रश्न बघितले ते समजले नसतील तर पर्याय सांगतो की परत पहा. परत पाहून काय सांगितले ते समजून घ्या. ह्या प्रकारे जर समजलं तर पेपरला सिंगल स्टेपमध्ये उत्तर येतं आहे. ही पद्धत सोडवायला खूप सोपी आहे. मी समजून सांगतो त्यामुळे वेळ लागते, पण तुम्ही जर समजून घेऊन पेपरला गेले तर तुम्हाला समजून सांगायचं नाही, फक्त उत्तर काढायचे. एकदम सहज फास्ट उत्तर काढता येतील. धन्यवाद.